नमस्कार. संपूर्ण माझी फॅमिली, ऑनलाईन फॅमिली, यूट्यूब फॅमिली, फेसबुक पेज फॅमिली, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण संपलेले आहे, परंतु सगळ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता मिळाला का? आठवणीने कमेंट करा हं, म्हणजे मला कळेल तरी की कोणत्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत की त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही. आज आपण बघणार आहोत मार्च 21वा हप्ता अपडेट. मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते सोबत मिळणार आहेत का? हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि आणखीन त्यासोबतच बरेच काही महत्त्वाचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, मी तुम्हाला प्रत्येक एक महत्त्वाचं अपडेटचे एक एक थोडक्यात रिमाइंडर पण देत आहे. लाडक्या बहिणी, संपूर्ण एप्रिल महिनाभर तुम्हाला पुन्हा आता ई-KYCची मुदत वाढवून दिलेली आहे. जर तुमची ई-KYC राहिलेली असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा यापुढे कंटिन्यू मिळत राहील आणि तुम्ही सतत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी म्हणून राहणार. आता माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणखीन एक कमेंट करायची आहे की लाडक्या बहिणी बघा, आता तर भरपूर अशा लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे लाभ बंद झालेले आहेत. मग त्यामध्ये पात्र लाडक्या बहिणीसुद्धा आहेत. त्यामुळे मला तुम्ही आठवणीने कमेंट करा की तुम्ही पात्र असूनही तुमचा लाभ बंद झालेला आहे का? कमेंट करा हां आठवणीने. तर आता लाडक्या बहिणी बघूया आपण. आता बघा, एप्रिलचा आपण हा एप्रिल महिना सुरू आहे. एप्रिल महिन्याचं कॅलेंडर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळू शकतो हे आपण महत्त्वाचे अपडेट बघत आहोत. तर 14 तारीख जी आहे, 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यामुळे या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता हा 100% मिळू शकतो. तर लाडक्या बहिणी, ही आहे एक महत्त्वाची तारीख. आणि दुसरी एक आणखीन एक महत्त्वाची तारीख आहे, ती आहे 19 एप्रिल. मी त्याच्यावर तुम्हाला पिवळा बाण दाखवला आहे बघा. 19 एप्रिलला आहे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीया हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या सणाचं औचित्य साधून, या सणाचं निमित्त साधून आणि या सणाचा शुभमुहूर्त साधून महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देऊ शकतं. तर या एप्रिल महिन्याच्या दोन अशा महत्त्वाच्या आणि शुभमुहूर्त आणि अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत. एक आहे 14 एप्रिल, की त्या तारखेला आहे श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. या शुभमुहूर्तावर 100% लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता मिळेल. जर 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर नाही मिळाला तर 19 एप्रिलला अक्षय्य तृतीया या तारखेला नक्की तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता हा मिळू शकतो. याबद्दल माझी तरी 100% खात्री आहे. आता बघा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना महत्त्वाचे अपडेट सांगते. आता 14 एप्रिलला जर मिळणार असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार असेल, तर त्याआधी म्हणजे आता आज तर आहे 6 तारीख, सोमवार आहे, तर त्याआधी GR यायला हवा. तर निदान 4 दिवस आधी तरी GR निघतो, हे आपणास माहीतच आहे. जसे की आंबेडकर जयंतीला जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला तर तुम्हाला 10 तारखेपर्यंत GR यायलाच हवा. जर 10 तारखेला GR आला तर लाडक्या बहिणींना श्री आंबेडकर जयंतीनिमित्त नक्की मार्च महिन्याचा हप्ता मिळणार. आणि
जर 10 तारखेला GR नाही निघाला, जर GR निघाला उशीर झाला, तर मात्र लाडक्या बहिणींना मग मार्च महिन्याचा हप्ता हा अक्षय्य तृतीयाला 100% मिळू शकते. असेच आपले माझे खात्रीशीर ओपिनियन आहे. तर बघूया आता सरकार, आपले महाराष्ट्र सरकार काय काय याबद्दल अपडेट देणार. जसेही आपले महाराष्ट्र सरकार अपडेट जाहीर करेल तसे ताबडतोब आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ येणार. तर माझी फेसबुक पेज फॅमिली, माझी यूट्यूब फॅमिली आणि माझी सात्विक लाईफ फॅमिली, माझी ट्विटर फॅमिली, सर्व माझी ऑनलाईन सोशल मीडिया फॅमिली, आपणा सर्वांना प्रेमपूर्वक विनंती करू का, आपणा सर्वांनी अजूनपर्यंत माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझं फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर आठवणीने माझं फेसबुक पेज फॉलो करा हां, आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हां. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तरच तुम्हाला महत्त्वाचे अपडेटचे नोटिफिकेशन तुमचं मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर, जे काही डिव्हाइस आहे तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेवर पटकन इन टाईम नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला काय सध्याच्या हालचाली आहे, काय सध्याच्या घडामोडी आहेत, काय सध्याचे न्यूज अपडेट आहे, हे सर्व तुमच्यापर्यंत विदिन अ सेकंद पोचेल. त्यासाठी तुम्हाला ऑल हा पर्याय निवडावा लागेल. यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं की ऑल पर्याय निवडा आठवणीने. आणि फेसबुक पेज तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट वेळेत लवकर मिळत जाईल आणि तुम्हाला लगेच सर्व ताजे अपडेट, ताजी माहिती, ताज्या बातम्या, सर्व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत जातील. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना कृपया करून शेअर करा हं. आठवणीने सगळ्यांना ही महत्त्वाची माहिती शेअर करा. तुमचे जे काही व्हॉट्सॲप, फेसबुक पेज, तुमच्याकडे जे काही ग्रुप आहे त्याच्यावर सगळ्यांना आठवणीने आपला व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही सर्व महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती आणि काय जे न्यूज अपडेट आहे सर्व त्यांनाही मिळेल. तर लाडक्या बहिणी, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हां. सो थँक्यू व्हेरी मच. माझी संपूर्ण जी ऑडियन्स आहे, ज्येष्ठ, थोर, गृहिणी, माझे सिनियर सिटीजन किंवा माझे मित्रमैत्रिणी, माझे सगळे फ्रेंड सर्कल, संपूर्ण माझी ऑडियन्स जे पण आहे फेसबुक पेजचे किंवा ट्विटरचे किंवा यूट्यूबचे, तर संपूर्ण भारतीय नागरिकांना हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की 1 एप्रिलपासून संपूर्ण भारतामध्ये आपल्या भारत सरकारने जे बदल केलेले आहेत ते सर्व बदल आपणा सर्वांना माहीत असणे नुसते आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे. कारण की तुम्हाला जर हे माहीत नसेल तर तुमच्या खिशाला लागू शकते मोठी कात्री किंवा तुमचे होऊ शकते हजारोंचे नुकसान. कारण की देशामध्ये सरकारने बरेच काही बदल केलेले आहेत. हा तुम्ही व्हिडिओ 5 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता आलेला व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा. यूट्यूबवर 5 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. कृपया हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि तुमच्या नुकसानपासून तुम्ही स्वतःला वाचवा. तुम्हाला हे सर्व अपडेट माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.